मी काय बोलते हिला ऐकूच जात नाहीये. पुरे बाद झाला आता पुरे. अहो सासूबाई किती गुंताय. पुरे झालं ग आता. मला कुणाकडून अशी सेवा करून घ्यायला आवडत नाही. बाबाजींच्या कृपेमुळे आयुष्यभर तशी वेळ पण येणार नाही. अहो तुम्ही परक कशाला वाटून घेता. तुम्ही संकोच करू नका. केसात किती गुंता झाला होता. छान तेल लावून विंचरलेत हा. आणि इतका दिवस पडून असायचात ना म्हणून खोपा घालता यायचा नाही ना. तर बघा किती छान खोपा आलाय. तेच ना, आपण करून घेऊ तेवढं थोडं असतं. आणि माझ्यासारख्या बाईला स्वतःच स्वतः करायला आवडतं. ते करायलाच हो तुम्ही. पण मी काय म्हणते 2-3 दिवसानंतर तुम्हाला छान रिट्टे लावून अंघोळ घालू. अगं मी काय बोलते तुला ऐकू तरी येतंय का की एका कानानं ऐकून दुसऱ्या कानानं बाहेर पडतंय. मला माझ्या रमाईपासून तोडून स्वतःचं स्थान निर्माण करतेस. मी तुला सोडणार नाही. मी रमाईला विष देऊन मारायचा. बाबाजी काय बोलताय तुम्ही. बाबाजी मूर्खायस यमुने. मनोरमेला द्यायच्या आंबील मध्ये ईश टाकायचं इतपातूरच आमचा घोडा आम्ही थांबवला होता. मनोरमेला जायचं असं कधी बोललो होतो. चुकलं चुकलं बाबाजी चुकलं. हे आंबील मध्ये टाकलं. पुढे रमाई ते आंबील पिणार नाही ना बाबाजी. आंबील सखूला प्यायला लागणार. आंबील सखूला प्यायला लागणार. आंबील सखूला प्यायला लागणार. आणि ती पिऊन तिचा अवतार कायमचा संपना. कायमचा संपना. कायमचा संपना. समजतंय काय तुला. समजतंय काय तुला. ठेव समजतंय. ती आंबील सखूला प्यायला लागणार. सखूला प्यायला लागणार. तिचा अवतार कायमचा संपना. कायमचा संपना. सखू तुझ्या आता शेवटच्या घटका राहिल्या त्या घरात. ए बाई आता पुरे झालं. माझं मला करू दे. आयुष्यभर ताटमानेने जगले. यापुढेही तसंच जगायचं. तू खूप सेवा केलीस पण मला कुणावर विसंबून राहायची सवय लागायला नको. जमणारही नाही ते आणि माझ्या स्वभावात पण नाही. तेव्हा मला जमतंय तेवढं करू दे. मला गरज लागली ना तर खरंच मी तुला हाक मारेन. आधी जा तू. सासूबाई मी दिव्याईसाठी महिनी करू. तुम्ही मायाल. तू कुणाचंच काहीच ऐकून घेत नाहीस ना ग. थंदरटच आहेस. डोक्यात तार लागलेली असते. जा कर. विठुरा आज किती दिवसांनंतर तुझ्याशी बोलायला वेळ मिळालाय ना. पण तू रागवला नाहीस ना विठुरा. अरे सासूबाईंची सेवा करता करता कसा वेळ जायचा समजायचंच नाही. तुला ठाऊक आहे सासूबाई आता माझा आधीसारखं रागराग नाही करत. खूप प्रेमाने मायेने बोलतात. अहो पण माझं खूप कौतुक करतात. विठुरा आपल्याला जे माहिती आहे ना ते मी कोणालाच नाही सांगितलंय. अरे तेच रे जे सासूबाई आपलं घर चाळायला आलं होतं ते. मी आऊंना पण नाही सांगितलं की बाबाजींचं राहिलेलं काम सासूबाई करायला आल्या होत्या. आऊंना कळलं तर त्यांना किती वाईट वाटेल म्हणून मी मुद्दाम बोलले नाही.
घरात वाहत होती. भाऊंनाच त्रास होईल ना. मी बरोबर केलं ना रे विठुराया? अगदी चुकीचं आहे हे. यात काहीही बरोबर नाहीये. मी तर म्हणते खरं काय आहे ना ते सगळ्यांना कळायला हवं. नाही देवी, सखूने जे केलं ते योग्यच केलं. तिचे हेच गुण तर तिला विशेष बनवतात आणि म्हणूनच तर ती आमची लाडकी आहे. हो, तुम्ही तेवढे असामान्य, पण आम्हाला नाही असल्या गोष्टीत मोठेपणा वाटत. आणि हो, या मोठेपणाचं फळ सखूला मिळणार आहे का? त्या मनोरमाला या लहानगीने काय काय केले ते आठवणार आहे का? ती आता जशी वागते तशी पुढे वागणार आहे का? नाही ना. पण देवी, आता उगीच काहीतरी उदाहरण देऊन मनोरमाचं वागणं कसं योग्य आहे हे पटवून देऊ नका. नाहीतर सखूचं मोठेपण सिद्ध करताना तुम्हीच मनोरमाच्या वाईट वागण्याचं समर्थन कराल. नाही 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 देवी, मी मनोरमाचं समर्थन कदापि करणार नाही. अहो, हे तर दुसऱ्याला अपशकुन व्हायला स्वतःचं नाक कापून घेण्यासारखं होईल. बरं ठीक आहे, मी तुला दोघांच्यातील भेद नाही तर त्यांची मला असलेली ओळख सांगतो. सांगा. सांगतो. सखू म्हणजे चंदनासारखी आहे. कितीही उगाळ, शेवटी सुगंध हाच तिच्या ठाई आहे. आणि मनोरमा, मनोरमा म्हणजे बाभळ. हिरवळ कमी आणि काटे जास्त. आता काटे टोचणारच नाहीत अशी हमी आम्ही कशी देऊ देवी? पण हा, आपल्या चंदनाला दुर्गंधी येणार नाही याची मात्र खात्री. सखू चुकणार नाही. माझा प्रश्न काय होता? मनोरमा अशीच वागणार आहे का? तिला सखूने केलेलं सारं काही आठवणार आहे का? ती बदलणार नाही का? देवी, अहो, निसर्गाच्या विरुद्ध जाऊन कसं चालेल? बदल हा निसर्गाचा नियम आहे. जे आज आहे ते उद्या असेलच असं नाही. पण सखू योग्य मार्गावर आहे आणि ती योग्य ठिकाणी पोहोचणार. पुन्हा तेच, मी कुणाचं विचारतेय? मनोरमाचं. आणि तुम्ही सखूचंच सांगताय. अगं, भरकटणं हा मनोरमाचा स्वभाव आहे. तिला योग्य मार्ग कसा मिळेल? मग आपलं चंदन? मी सांगितलं ना, आपल्या चंदनाला दुर्गंधी येणार नाही. ते चंदनच राहील. 4 वेळा मी तुमच्या घरी माणसं पाठवली. 4ही वेळा ते रिकाम्या हाताने परत आलीत. जरा अडचण होती धाकटे मालक, थोडी सवलत द्या. मिळणार नाही. आधीच 6 महिन्याची मुदत दिली आहे तुम्हाला. वर आणखी 2 महिने जमणार नाही. मालकीनबाई, समजून घ्या, फार अडचणीत आहे हो मी. मग जुगार खेळणं बंद करा. मला काही दूधखुळी समजता? भाऊजींचे मित्र ना तुम्ही. कर्ज घेऊन जुगार खेळता. बऱ्या बोलानं 15 दिवसात याचा सकट मूळ मुद्दल आणून द्या. नाहीतर नदीकाठची जमीन त्याच्यावर जप्ती आणली जाईल. गोड लागतंय म्हणून मुळासकट खाऊ नका. जुगारणी व्यसनी माणसाला 1 दिवसाची सुद्धा सूट मिळणार नाही. 15 दिवसात हिशेब पूर्ण करा. सासूबाई, ही बघा, मी वेणी केली. अरे वा, किती छान वेणी केलीस तू. तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. जा, देवघरात नेऊन ठेव. आपण देवी आईला माळूया. हा, तुम्ही माळाल ना देवी आईला? मग मी जाऊ? मला चुलघरात खूप काम आहेत. बर, जा, मी माळते. की रागवलेली रमाई क्षणात सखूशी गोड बोलते.
आधी असं कधी घडलं नव्हतं. दिगू, या जुगाराला सोडायचं नाही. 15 दिवसात जमीन ताब्यात घ्यायची तयारी ठेव. सासूबाई, आंबील करतेस ना? मला वाटलंच. तिथून चूल घरात आलीस म्हणजे तुझ्या डोक्यात काहीतरी असणार. अगं पण जरा श्वास तरी घे. सतत काय हे करते ते करते. तुम्हाला खूप ताप लागलीये ना? अहो नाही काय, किती थकलात तुम्ही. अजून पूर्ण बरा नाही झालात सासूबाई तुम्ही. कशाला आलात चूल घरात? आणि आज सकाळपासून खूप दगदग झालीये ना. हे बघा, मी भाजीच येते, तोपर्यंत आंबील होईलच तयार. आणते मी तुमच्यासाठी. बरं बाई, जाते. पण जाऊबाई कुठे आहेत? सासू काकूंना 2 दिवस झाले बरं नाही वाटत आहे. त्या त्यांच्या खोलीत असतील. म्हणजे गेले 2 दिवस चूलघर स्वयंपाक तूच बघतेस? अहो, सासू काकूंना तरी किती श्रम पडतात. काय नाही, मी करते ना. वच्चीला काय धाड भरलीये. तूप लोणी चोरून खाते ना, म्हणून चरबी वाढली. पक्की बनेल. बघतेच तिला मी. वा रे वा. आलीच मी. अहो सासूबाई, या सखूला सुद्धा बाहेर धाडायला हवं, तर आंबील मध्ये विष टाकता येईल. शाबास, चांगली सेवा करतेस ग. आगी लावण्याचं भडकवण्याचं काम तुझं इतकं बेमालूम कोणीच नाही करू शकत. अहो मी काय केलं? रमाईला काकू बद्दल सांगून कोणी भडकवलं? आता ती जाऊन काकूला 4 शब्द ऐकवेल, मग वाद होतील, रमाईचं रक्त तापेल. याचा तिला त्रास नाही होणार का? तिची गोष्ट निराळी होती ग. मी जाऊन समजावलं असतं रमाईला. रमाईनं ऐकलं पण असतं. पण आता मला वाऱ्याला सुद्धा उभं राहून देत नाहीये ती. मी आली की चिडते. हे सगळं तुझ्या कृपेमुळे होतंय. आता हे कोण निस्तरेल? मी बघते, सासूबाईंना समजावते. आंबील सखूला प्यायला लागणार. आंबील सखूला प्यायला लागणार. कायमचा संपणार. कायमचा संपणार. कायमचा संपणार. आजाराचं काय ते कारण सांगा ना. काय धाड भरले जाऊबाई तुम्हाला? मी जरा काय आजारी पडले तर तुम्ही सुद्धा माझी बरोबरी करायला लागलात. लगेच आजारी पडला तुम्ही पण. अहो तसं नाही हो, म्हणजे ना मी जरा उभं राहिले ना की मला असं गरगरतंय. ऐकू, काही बोलू नका जाऊबाई. मी तुम्हाला पूर्ण ओळखते. कुणाला शेंड्या लावताय? अहो असं काय करताय वहिनी? वच्छित सगळं करते ना.
आणि आता इतकी वर्ष तीच तर करत आली आहे. तर 2 दिवस तिला बरं नाहीये, तर मग तिला बरं नाही, मग तिला कोण बघणार ना. ही सखू तर काय तुम्हाला बघते, म्हणूनच मी माझ्या बायकोची सेवा करतोय. भाऊजी काय बोलताय, याच्यावर तुमचा तरी विश्वास बसतोय का? कामचोरात सगळे कामचोर, एक जात कामचोर. सासूबाई हळू झाला ना. रमाई अगं तुला किती धाप लागली आहे, तू आधी शांत हो आधी. अहो बघा, जीव तरी बघा या पोरीचा, किती लहान आहे ती. कामाचा किती रागाडा उपासणार एकटीच. माझी सेवा करते, घर पण सांभाळते, घरकाम करते, आणि तुम्ही काय करताय? या क्षणापासून तुम्ही परत कामाला सुरुवात करायची. रमाई पुरे तू चल बघू बाहेर चल. कळतंय ना? तू सासूबाईंना घेऊन जा, मी आंबील आणते. हो चल चल रमाई चल. बघितलंस काका, येणाऱ्या वादळाची चाहूलही. महाभयानक, भयंकर, पोटक आहे तिकडी. सखूच्या मुठीमध्ये दिगू आणि वहिनी. खूपच अशुभ आणि अभद्र आहे हो ही युती. आपल्याला भिकेला लावतील हे. फारच घाबरता तुम्ही. ही युती टिकली, वाढली तर धोका होईल ना. पण जर मध्येच ही युती होडी फुटावी तशी फुटली तर बुडून जाईल ना. ही होडी फुटून बुडेल, आणि ती कशी? रमाई अगं किती चिडतेस ग, काय एवढा स्वतःचा जीव जाळून घेतेस. शांत राहतो, तुला आधी तब्येत सांभाळायला हवी. सासूबाई आधी गरम गरम आंबील पिऊन घ्या. घे रमाई आंबील घे. बापरे, रमाई पिणार की काय आंबील? बाबाजींची नक्की योजना तरी काय आहे? रमाईनेच आंबील प्यायली तर? नाही, सखूनी प्यायला हवी. पण कशी? अहो सासूबाई आंबील थंड होईल ना, घ्या. खरं सांगू का, माझी काही खायची प्यायची इच्छाच होत नाहीये. असं का करतेस रमाई? तुझ्या पोटात काही अन्न जावं म्हणून सखूने छान आंबील बनवली आहे की नाही. घे मग. नकोय रे, खरंच नकोय मला. वा वा, आधी चव तर घेऊन बघा, थोडी तरी प्या. हो घेईल. रमाई घे. अगं पोटात काहीतरी जायला हवं ना, घे. अरे किती आग्रह करताय. बरं पिते. घ्या सासूबाई. द्या. रमाईनं प्यायला नको, अनर्थ होईल बाबाजी. आता काय होईल? थांब मनोरमे. बाबाजी, बाबाजी आले, वेळेवर आले, नाहीतर अनर्थ झाला असता. बाबाजी नमस्कार करते. जय जिंगरोबा.
काय झालं बाबाजी? हे काय पितीयस तू मनोरमे? बाबाजी, सखूने केलेला आंबील पिते रमाई. हल्ली सखू रमाईची फारच सेवा करतेय. स्वतःच्या हाताने आंबील बनवून रमाईला पाजते. होय बाबाजी, सखू अगदी मनापासून माझी सेवा करते. पोटचे पोर सुद्धा करणार नाही इतकी सेवा करते माझी. असं एवढी सेवा करती तर मग घाबरती कसं पाई? दिगोच्या माग माग कसं पाई लपतीय? सखू अगं ये बाहेर ये. अगं सगळे तुझं कौतुक करतायत. ये. काय विशेष केलंय? सासूबाई लवकर बरा व्हावा म्हणूनच तर केलंय. आणि सासूबाई नाही, आईच त्या माझ्या. किती गोड बोलती. गोड गोड एकदम गोड. पण मनोरमे, तुझ्या पुढं 100 पावलंय तुझी सून. ध्यानात ठेव. बाबाजी म्हणजे काय? म्हणजे ही सखू तुला बरं वाटावं म्हणून नाही तुझी सेवा करत, तर तुला संपवायला म्हणून तुझी सेवा करतीये. अहो बाबाजी, असं का म्हणताय तुम्ही? रात्रंदिवस सखूच रमाईची सेवा करते. तिच्या मनात असा विचार तरी काय येईल? आणि किती लहान आहे होती. ए दिगू, लय उडायला लागला रे तू. हा, आम्हाला खोडाया बघतो. हे बघ, तुझ्या बायकोनं तुझ्यावर भुरळ घातली असेल, पण या बाबाजीला समद दिसत. समद ही सेवेचं ढोंग करतीये. ढोंग. मनोरमेचा विश्वास संपादन करून तिच्यात पाठीत खंजीर खुपसतीये ही तुझी बायको. बाबाजी, अहो मी असं कधीच करणार नाही. सासूबाई नाही, मी त्यांना माझी आई मानते. तुझी पिरपिर बंद कर. मनोरमे, ये आंबील दिसतंय ना तुला? आंबील. मला त्यात काल सर्पाचं ईश दिसतंय. एकदम जाल ईश. विष? काल सर्पाचं विष? अहो बाबाजी, ते सखू कशी आणणार आणि कुठून आणणार ती? पण दिगू, बाबाजी म्हणतात त्यात काहीतरी तथ्य असणार नाही का? पण बाबाजी, मी तर रोज सखूच्या हातची आंबील पिते. अगं मग काय रोज ईश घालणार आहे का ती? आज घातलं नाही म्हणून आलो धावत तुला वाचवाया. इंद्रोबाने आदेश दिला, जा पटकन म्हणून आलो. आता बघ, आत्ता खरं खोटं करतो का नाही बघ. येऊन ये. देवघरात सोनचाफ्याची वेणी आहे, घेऊन ये ती पटकन. जी बाबाजी. बघा, आता डोळं फाडून बघा.